नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. गाववाल्यानो, काँग्रेसचे माजी प्रवक्ते राजू वाघमारे यांना शिंदे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षात घेतलं. त्यावेळेस खरं तर प्रत्येकाला हा प्रश्न पडला होता की राजू वाघमारे हे शिंदे यांच्या शिवसेनेत काय, किंवा शिंदे यांनी आपल्या पक्षात राजू वाघमारे यांना का घेतलेलं आहे. पण आता त्याचं उत्तर मिळालेलं आहे. कारण या राजू वाघमारे यांनी आपल्या आडनावाप्रमाणे कथित वाघाची शिकार करायला आता सुरुवात केलेली आहे. हा वाघ ज्याला मी कथित म्हणतो ते यासाठी की हा वाघ बोलतो किंवा डरकाळी फोडतो त्यावेळेस त्याच्या तोंडातून चक्क असा म्याव असा शब्द बाहेर पडतो. ते वाघाची डरकाळी म्हणजे अख्खं जंगल हादरतं. पण या वाघाच्या डरकाळीने एक दोन पत्रकार जे रोज त्याच्या समोर उभे असतात तेवढेच हादरतात. बाकी त्या वाघाच्या मुखातून निघालेले शब्द हे म्यावच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही शब्द नसतात. तर अशा या म्याव वाघाची शिकार राजू वाघमारे यांनी केलेली आहे. आणि इतकंच नाही मित्रांनो, तर मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय केलं हेही राजू वाघमारे यांनी सांगितलेलं आहे. राजू वाघमारे यांनी एक मोठा आरोप केलेला आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हत्येचा कट हा उद्धव ठाकरे यांनी रचला होता. आणि त्यामागचं कारण असं होतं की आदित्य ठाकरे यांना त्यांना मुख्यमंत्री करायचं होतं. आता खरं म्हटलं तर हा आरोप केवढा भयंकर आहे. कारण आता मुख्यमंत्री पदावर असलेल्या एका व्यक्तीला ची हत्या करण्याचा कट जर उद्धव ठाकरे त्यावेळेस मुख्यमंत्री असताना रचत असले तर हे हा मोठा गुन्हा नाही का. राजू वाघमारे म्हणतात की ज्या वेळेस एकनाथ शिंदे यांना नक्षलवादी प्रदेशाचं पालकमंत्री पद दिलं होतं त्यावेळेस त्यांच्याकडे योग्य अशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. ती सुरक्षा व्यवस्था मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना देऊ केलेली नाही. आणि तिथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये अर्थातच एकनाथ शिंदे हे बळी जातील असं बघितलं गेलं होतं. असा खळबळजनक आरोप राजू वाघमारे यांनी केलेला. खरं म्हणजे वाघमारे यांचा हा आरोप जेव्हा पुढे आला, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केला, त्यानंतर या सगळ्या गोष्टीवरून खळबळ उडायला पाहिजे होती. पण अडचण अशी आहे ना मित्रांनो, की वाघमारे जर कदाचित काँग्रेसमध्ये असते तर त्यावरून खळबळ उडाली असती. उडाली नसती तरी पण ती उडवली गेली असती. मीडिया त्या बातमीवर तुटून पडला असता. पण आता मात्र मीडिया ही बातमी तुम्हाला दाखवतही नाहीये. त्याचं कारण आहे मित्रांनो, कारण एकनाथ शिंदे हे भाजप सोबत आहेत आणि त्यामुळे त्या बातमीला काही अर्थ नाही मेनस्ट्रीम मीडियाकडून. पण आमच्यासारख्या युट्यूबर्सने त्याची दखल तर घ्यायला पाहिजे. आणि म्हणून हा व्हिडिओ करतोय मित्रांनो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, खरं म्हणजे हा अतिशय गंभीर आरोप आहे. एकनाथ शिंदे यांच्या हत्येचा कट जर उद्धव ठाकरे यांनी रचला असेल तर त्यावर आता पोलीस तक्रार व्हायला पाहिजे, त्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण आता सध्या निवडणुकीचा माहोल आहे त्यामुळे कदाचित त्या प्रकरणाला फार हवा मिळेल असं नाही. पण एक गोष्ट खरं आहे, ज्या वेळेस उद्धव ठाकरे म्हणतात की माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, आमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यावेळेस हे म्हणावंसं वाटतं की नेमकं त्यावेळेस उद्धव ठाकरे यांना काय चोरायचं होतं. एकनाथ शिंदे यांना चोरायचं होतं की आपल्या मुलासाठी मुख्यमंत्री पद चोरायचं होतं. हा खरा प्रश्न आहे.
आणि त्या प्रश्नाची उत्तरं उद्धव ठाकरे यांनी द्यायला पाहिजे. दुसरा महत्वाचा आरोप मित्रांनो जो वाघमारे यांनी केला, आणि तो आरोप हा अर्थातच शिवसेनेच्या म्याव बोलणाऱ्या वाघाबद्दल आहे. आणि तो आरोप असा आहे की संजय राऊत यांनी हॉटेल हयात मध्ये बैठक घेतली होती. त्या बैठकीला अजित पवार उपस्थित होते, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते, खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते आणि अन्य काही नेते होते. आणि त्या बैठका दोनदा झाल्या. त्या बैठका मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांना हटवण्यासाठी घेण्यात आल्या. आहे की नाही गंमत मित्रांनो? म्हणजे उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांनाही नको झाले होते आणि त्यासाठी त्यांना हटवण्यासाठी या बैठका झाल्या होत्या. हा आरोपही गंभीर आहे. खरं म्हणजे राजू वाघमारे त्यावेळेस काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेस ही मविया आघाडीत होती आणि सत्तेत होती. त्यामुळे मविया आघाडीमध्ये नेमकं काय घडतंय हे निश्चितच राजू वाघमारे यांना माहीत असतं. आणि म्हणून राजू वाघमारे यांची साक्ष ही महत्वाची आहे. इतकंच नाही मित्रांनो, तर राजू वाघमारे जे बोलतायत की संजय राऊत यांना हटवायचं होतं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून, त्याला दुसरा एक आधार आहे आणि तो आधार जगजाहीर आहे. आणि मी वारंवार त्याचा उल्लेख करतो आणि ते म्हणजे पत्रकार अनिल थत्ते यांचे व्हिडिओ. मंडळी, तुम्ही म्हणाल की मी वारंवार अनिल थत्तेंचा ची साक्ष का देतो, तर त्याला कारण आहे. कारण अनिल थत्ते स्वतः असं सांगतात की संजय राऊत हे माझे मित्र आहेत आणि आतल्या गोष्टी या संजय राऊत हे मला सांगतात. आता त्याचं खंडन काही संजय राऊत यांनी केलेलं नाहीये आणि त्यामुळे हे मानायला आधार आहे की अनिल थत्ते यांना ज्या ज्या बातम्या मिळतात त्याचा मुख्य स्रोत हे संजय राऊत असतील. विशेषतः उबाटा सेनेबाबतच्या बातम्या. आणि ते अनिल थत्ते म्हणतात की संजय राऊत हे म्हणजे आता त्यांनी आपला स्टान्स एकदम बदललेला आहे आणि ते म्हणतात की संजय राऊत हे उबाटा सेना बुडवणार. संजय राऊत यांना मुख्यमंत्री पद हवं होतं हे अनिल थत्ते यांनी सांगून टाकलेलं आहे. आहे की नाही गंमत? म्हणजे राजू वाघमारे हे जे आरोप करतायत त्याला कुठेतरी आधार आणि साक्ष आहे. आणि त्यामुळे संजय राऊत हे खर तर या आरोपानंतर म्हणजे वाघमारेंच्या आरोपानंतर अडचणीत आले. पण संजय राऊत याच्याबद्दल बोलतील का? कारण अद्याप तरी त्याबद्दल राऊत यांची प्रतिक्रिया आलेली नाहीये. आणि त्या वेळेपासून जर संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदापासून हटवण्याचा प्रयत्न करत असतील तर अनिल थत्ते यांचे आरोप हे 100% खरे होतात. 100% खरे होतात मित्रांनो. आणि तेच इथे झालेलं आहे. आणि तेच इथे झालेलं आहे मित्रांनो. अनिल थत्ते म्हणतायत की संजय राऊत उपाटा सेना संपवणार, उद्धव ठाकरे यांना संपवणार आणि राजू वाघमारे यांची साक्ष ही त्या दिशेचं पहिलं पाऊल आहे असं मानायला हरकत नाही. आणि त्यामुळे वाघमारेंनी शिकार तर केलेली आहे आणि ती शिकार ही म्याव बोलणाऱ्या वाघाची केलेली आहे. आणि तेच खरं म्हणजे वाघमारे यांना शिंदे यांच्या शिवसेनेत घेण्याचं खरं कारण असावं. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.